शेतकरी दुकानदाराला सांगणार का मला हेच प्रोडक्ट लागतं, तुम्हाला तेच प्रोडक्ट देईल, तेव्हाच शेतकरी हा प्रगतशील, तेव्हाच तो यशस्वी होऊ शकतो. तर हे कष्टाचं काम आहे. आपण इथं महोत्सवमध्ये दिसत त्या रजिस्ट्रेशन म्हणजे आतमध्ये तुम्ही जाता त्याचे डिटेल्स आणि लकी ड्रॉ याच्यामध्ये आपला मिक्सचर वगैरे बरेच साहित्य त्याच्यामध्ये लकी ड्रॉ. अच्छा, म्हणजे त्यामध्ये लागणार. त्याचं कसं पेमेंट नाही, त्यांना एक गिफ्ट मिळणार एक टोटली फ्री. त्याचे काय चार्जेस किंवा काही चार्जेस नाही. तर हे कधीपर्यंत चालू आहे, किती दिवस चालू आहे? आजपासून तर लास्ट दिवसपर्यंत चालू आहे. लास्ट दिवस म्हणजे किती तारीख? 1 तारखेपर्यंत चालू आहे. ओके, त्याला काही फी वगैरे नाही? काही फी फ्री आहे, सगळं फ्री. चालेल. आणि हे कोण हे कोण करतंय? हे आपलं एक स्टॉल आहे सलाम किसान सलाम किसान ते ऑर्गनाईज करतात. ते सगळं ऑर्गनाईज करतात. ओके. आपल्या कंपनीचा ड्रोन पण आहे सलामचा. त्याची प्राइस आपण जवळपास 4.5 लाख रुपये आम्ही शेतकऱ्यांपर्यंत सर्व्हिसेस पुरवतो. जे ड्रोन शेतामध्ये फवारणी हे करणं त्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर त्याचे फायदे आता आपण जर हा ड्रोन घेतला तर याची 9.5 लाख रुपये प्राइस आहे. शेतकऱ्याला 50% सबसिडी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला 10 लिटरची टाकी, त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्र पूर्ण होतं. 1 एकर 10 लिटरमध्ये त्याला एक बॅटरी, त्याच्यामध्ये 2.5 ते 3 एकर क्षेत्र कव्हर होतं एकदा चार्जिंग केल्यावर आणि 10 मिनिटामध्ये चार्ज होती परत बॅटरी. मग ह्याला फोनवरच एरिया सेट करून द्यावा लागतो का? रिमोट आहे त्याला. रिमोट आहे. ओके, म्हणजे एरिया सेट करायची गरज नाही. जिथपर्यंत तुम्हाला जर ऑटोमध्ये आणायचं असेल तर तुम्ही ऑटोमध्ये मारू शकता, मॅन्युअलमध्ये पण मारू शकता. हा रिमोट आहे त्याचा. त्याचं थोडं डिस्प्ले दाखवू शकता कसा असू शकतो आतला? त्याची बॅटरीची कॅपॅसिटी काय आहे ड्रोनच्या? 22,000 mAh ची बॅटरी आणि एका फ्लाय मध्ये किती हवर्स? 2 ते 3 एकर फक्त 30 मिनिटं चालतो. 30 मिनिटं आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये 1 एकर फवारणी. आणि तुमची बॅटरी किती? एक्स्ट्रा बॅटरी किती त्याच्यासोबत? 2 बॅटरी आहेत. 2 म्हणजे एक चार्ज करून एका टाइमला किती लागणार बॅटरी? एकच battery लागणार. एक लागणार, म्हणजे 2 आहेत अशी. एक बॅकअपला ठेवायची, एक संपली एक लावायची. हा आपला सेट करण्यासाठी काय म्हणजे शोपीस आहे काय? शोपीस आहे. इकडे बघू ना ट्रॅक्टर. तर आज आपण कृषी प्रदर्शन मध्ये आलोय, पण त्यामध्ये आम्हाला एक VST ट्रॅक्टर आम्हाला जो बघण्यात मिळाला आहे, तर त्याबद्दल सर काहीतरी अनुभव. शेती उपयोगी ट्रॅक्टर मध्ये जर कोण शेतकरी फक्त ऊस करत असेल तर त्यासाठी कोणता ट्रॅक्टर जास्त करून तुम्ही हे कराल त्यांना? ऊसासाठी सर आता आपलं हे VST MP 170 मॉडेल आहे. हे सर्वांना सर्वश्रुत आहे. मॉडेल कंटिन्यू वापरणार आहे. हे बघाल तुम्ही त्यावेळी सगळीकडे दिसेल. MP 270 मॉडेल आहे. मित्सुबिशी इंजिन मध्ये येते. हे 27 HP आहे. त्याच्यामध्ये जुने तुम्ही ट्रॅक्टर बघत असाल मार्केटमध्ये ते 5-12 आणि 8-18 टायर मध्ये, ते 8-23 आणि 6-12 टायर साईज मध्ये आहेत. त्याची टायर साईज वाढवून आलेली आहे. मागच्या साखळ्या असतील आपल्या यंत्राच्या त्या पण आतल्या साईडला आहेत, म्हणजे त्या तुटण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हा 29 HP मध्ये आहे. नवीन 30 HP मध्ये हे मॉडेल आहे. एनमार इंजिन मध्ये 3 सिलेंडर आहे. त्याला व्हायब्रेशन 0 व्हायब्रेशन आहे, जेणेकरून आपण शेतकरी मित्र चालवत असू आपल्या डोक्याला आवाजाचा त्याचा त्रास होत नाही. डबल हायड्रोलिक याला नांगर पलची चालते. मुळात खासियत या ट्रॅक्टरची अशी आता मार्केटमध्ये अवेलेबल मॉडेलमध्ये मागचं टायर फक्त 3-3.5 फूट होतं. ही अशी कंपनीचं एकमेव मॉडेल आहे की ज्याचं पुढचं पण 3 फूट आणि 3.5 फूट होतं. त्याची काय हे असं केल्यामुळे जे स्टॅबिलिटी ग्राउंडची जास्त वाढते, त्यामुळे ट्रॅक्टर अंग टाकत नाही. तर तुमचं खूप खूप मित्रांनो आभार, तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट दिली त्याबद्दल. थँक्यू. ही आपली KB कंपनी आहे, पूर्णपणे आपल्या ऑर्गॅनिक मध्ये प्रोडक्ट. हे झाडाच्या अलकापासून काढलेल्या प्रोडक्ट. मग हे आपण जे आता यातला आपण एक घेऊया. ऑर्गन नीम ऑइल आहे ना? हा, तर हे नीम ऑइल आपण वापरणार जे बुरशी किंवा नियमवाले आहे आपलं कीटकनाशक म्हणून काम करतो. कीटनाशक म्हणून काम. त्यावेळेला पांढरे माशी असेल, त्यानंतर चिंच असेल,
नाव असेल त्यावरती काम करतात त्याचबरोबर तुमच्या आई वडील चांगले काम ओके, करतात. तर हे कोणकोणत्या पिकासाठी जास्त उपयोगी ठरू ऑल शकतो? क्रॉपला आपण वापरू शकतो. भाजीपाला भाजीपाला. फळपीक असतील, भाजीपाला फळपीक त्यावर आपण वापरू शकतो. आणि हे पण हे आपलं निमोनिचं आहे. हे आपलं बॅलन्स टेबल आपलं प्रोडक्ट आहे. हे तुमचं चिकन म्हणून काम करतं. तुमचं पाण्याचा जे आपण औषध ते पाणी आपण वापरतो ते औषध पाण्याचा पीएच मेंटेन करतो. नंतर आपले सिलिकॉन बेस झाड पिकाला काळू वगैरे आणायचं काम करतं. काळू रोग काढून क्षमता त्याची या वाढवतो. प्रकारे जर त्याचबरोबर झाडांना आता बोकड्या झाला त्यासाठी आपण हे वापरू शकतो का? हा ते आपण त्याच्या बोकड्याचं आपण म्हणजे चिचणी जसं देतो. मिरची लावते शेतकरी किंवा तांबाटी लावते त्या पानांना थोडं बोकड्या म्हणजे असे पानं एकतर आत जाते त्या म्हणजे मुंगी चावली त्यामुळे पानं अशा आतमध्ये जाते किंवा स्पायडर चावला तर उलटी होते. त्यासाठी व्हायरोरेज जो बोकड्या असतो तुरडा हा, म्हणतो आपण हा. त्यासाठी हा व्हायरस प्रोडक्ट आहे. जो बोकड्या आहे ना तो जागेवर थांबवतो आणि येणारी कुठी चांगली काढतो. चांगली हा, काढतो. येणारा जो व्हायरस आला त्याला जागेवर थांबवून ठेवतो. येणारी जी फूट मग निघणारी जे चांगली निघते. हे वापरलं तर फुलविकची याच्यावर गरज लागेल का? कशाची फुलविकची म्हणजे नाही. हा पहिला डोस होणार हा. बोकड्या झाला की त्यानंतर फुलविक द्यावं लागणार. हे औषध आहे ना तुम्ही 5 दिवसाच्या अंतराने 2 वेळा स्प्रे घ्या. तुमचा जो व्हायरस जागेवर थांबून येणार जी नवीन फूट आहे ती चांगली येणार. हा. कुठलाही व्हायरस येणार नाही त्याला. ह्याच्याबरोबर आपलं नऊ आल्या म्हणून एक पाणी येतं. हे ते जर तुम्ही ते घेतलं ना तर नवीन फूट चांगली येणार, कळी चांगली निघणार. जे तुमचं जर झाडावर केस आलेला असतो पाण्याची वापरत त्याला असतं तुमचं पानं कशामुळे वापरत व्हायरस कशामुळे येतो एकतर तर मुंगी पांढरी चावते माशी आणि किंवा- चकिंग हा. त्यामुळे तुम्हाला व्हायरस येतो. तसं पण येऊ शकतो. हा यामध्ये आपलं जेव्हा जर टॉनिक घेतलं तर पुन्हा पानाची क्वालिटी वाटते. नवीन कळी चांगली निघते, नवीन फुटं चांगली बोल. गावाची रचना कशी पाहिजे याच्यावर त्यांनी एकदम भारी काम केलेलं आहे. ह्यात एक वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं त्यांनी बनवलंय ना ते कुठून आणलेलं नाहीये. इथे येऊन त्यांनी माती आणले, माती विटा सर्व साहित्य जे लागेल ते बनवणं ते सर्व त्यांनी इथं थोडंफार आणलंय आणि बाकी सगळं इथंच बनवलंय. तर हे कष्टाचं काम आहे, असंच नाही कोण बनवू शकत. त्यात त्यांनी सिमेंट नाला बांधावा, पाण्याची सोय कशी करावी, लांब धरत जाऊ नको, तुला कळतच नाही. माणूस बोलत असला ना की बोलण्याला पहिला व्हिडिओ झाला तर मग बाकी येणार आहे का पुस्तकाला? थोडे माहिती द्याल का? हे भुईमुगात शेंगा फोडायचं यंत्र आहे आणि ह्यात अर्धपर्यंत तरी शेंगा बसतात आणि तुम्ही एका तासाला 25 ते 30 किलो शेंगा फोडू शकता ह्याच्यात आणि पूर्ण 95% तरी चांगले शेंगदाणे येतात. अजिबात फुटत बिटत नाहीत आणि मोठ्या शेंगापासून छोट्या शेंगा सगळं तुम्ही फोडू शकता ह्यात. हां भाजीपाला बियाणं आहे, शेवगा बियाणं आहे 20-20 रुपयामध्ये. गवार, भेंडी, कारले, दोडका, मिरची. हे सगळ्या प्रकारचे बियाणं आहेत. भाजीपाला बियाणं आहे, शेवगा बियाणं आहे 20-20 रुपयामध्ये. बनवलंय का तुम्ही? हे सगळं तुम्ही बनवता का? दुरुस्ती ओके. पहिल्यांदा जे फुलझाडं किंवा फळझाडं असतील ना आपले त्यांना काय काय लागू शकतं जे इम्पॉर्टंट आहे शेतकरी त्याच्याविषयी थोडी माहिती द्याल का? नाहीतर म्हणजे आपलं सगळ्यात जास्त काम जाता हळद आलं आहे त्याच्याबद्दल पण देऊ शकतो. चालेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल आवड पवनावर प्रतिनिधी. तर बघू शकता आज पुसेगाव यात्रेनिमित्त आपण इथं स्टॉल लावलेला आहे. तर आपलं जे काम चालतं ते आलं आणि हळद पिकावर चालतं. आल्याबद्दल जर सांगायचं जर म्हणलं तर जे लागवडीपासून ते आलं निघेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर लागणारे उत्पादने हे सगळे आपण पुरवतो. म्हणजे नुसतं उत्पादनच पुरवणं हे आपलं काम नाही आहे. तर शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी लागणारी माहिती ती फवारणीद्वारे असो किंवा कोणत्या एखादा आजार जर आला, करपा आला किंवा इतर दुसरा काही प्रॉब्लेम आला त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन देणं हे सुद्धा आपलं काम आहे. तर आपलं आल्यासाठी सुरुवात जे सगळ्यात मोठं सगळ्यात मेन जे प्रोडक्ट आहे ते स्टंप एक्सपर्ट आणि हे जम्बो म्हणून या प्रोडक्टचा इतका भयान रिझल्ट आहे का म्हणजे कमी खर्चामध्ये आणि कमी दिवसामध्ये भयान उत्पन्न निघतं. सुरुवातीपासून हे प्रोडक्ट जर वापरलं तर कमीत कमी दिवसामध्ये 150 क्विंटलचं पुढंच अवरेज निघतं शेतकऱ्याचं.
ते पण कमी खर्चामध्ये. हे जम्बोचे हे खाली ट्रिप ॲप्लिकेशनसाठी वापरावं लागतं लागवडीच्या 1 महिन्यानंतर. आणि स्टंप एक्सपर्ट हे 3 ते 4 पानावर आलं का तिथून पुढे त्याचा फवारणीमधून वापर करत शेतकऱ्यांनी. याचं 5 ते 6 डोस जर केलं तर जे इतर फर्टिलायझरवर होणारा खर्च आहे तो शेतकऱ्याचा खूप कमी प्रमाणामध्ये होतो हे 2 प्रोडक्ट वापरल्यामुळे. तसं आता हे जेवढे प्रोडक्ट आहे हे सगळे ऑल पिकासाठी चालणार आहे. तर शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त जो प्रश्न राहतो की आल्याविषयी की त्यांना ते पिवळसर पडतं किंवा लागणं आलं, बरोबर. हा, तर त्यासाठी काय सांगू शकता का? बघा, लागण्यासाठी जर म्हणलं त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये इलाज केला तो कधी चांगला. लागण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर म्हणलं तर आपलं जे ट्रायकोडर्मा सोडामोनोस जे येतं बॅक्टेरिया याचा जर लागवडीच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण जर वापर जर केला तिथून पुढे प्रत्येक महिन्याला याचा वापर करत राहायचा. जी काही जमिनीमध्ये हानिकारक बुरशी हानिकारक बॅक्टेरिया त्याला संपवण्यासाठी हे एकदम जबरदस्त काम करतात. शेतकरी मित्र काय करतात याचा वापर करतात पण केव्हा करतात लागवडीच्या 1 ते 1.5 महिन्यानंतर ज्यावेळेस मुळीगिडी फोडून मुळीगिडी येऊन जाते आलंवरती येतं त्यावेळेस याचा वापर करतात. तेव्हा काय होतं जी काही जमिनीमध्ये बुरशी राहते ती मुळीवर लगेच अटॅक करून येते. याचं काम मुळीशी नाही आहे. याचं काम कशाशी जी काही जमिनीमध्ये बुरशी राहते ती संपवणे हे याचं काम आहे. याचा वापर जर आपण लागवडीच्या 4 ते 5 दिवसानंतर जर केला पुढे प्रत्येक महिन्याचं करत राहायचं. असं नाही की याच्यामुळं लागण होत नाही पण 90% कमी चान्सेस राहतात. हा आपण पर्याय करू शकतो. लागल्याच्या नंतर त्याला पर्याय नाही कोणताच. त्याच्यावर खर्च करू सुद्धा काही असं कोणता पर्याय आहे का जे आलं उत्पादक शेतकरी ते जे आलं करतात त्याच्या अगोदर जर करायच्या अगोदर जसं जर कोण पीएच चेक करतं किंवा काय तर तसे काय प्रिव्हेंटिव्ह ऑप्शन आहेत का त्यांच्यासाठी? हे बघा शेतकरी करू शकतात. जर एखादं चांगलं अभ्यासू शेतकरी जर असेल त्याचं जमिनीचं पीएच चेक करणं ते का माती परीक्षण करणं हे सगळ्या गोष्टी करू शकतात. व ज्या जमिनीमध्ये आपण आलं घेणार आहे ती जमीन आलं घेणं योग्य आहे का बरोबर ते त्या हिशोबाने एखादा अभ्यासू शेतकरी असेल ते सगळं नियोजन करू शकतात. आणि सध्याला काय माहिती का भरपूर शेतकरी हे दुकानदारावर डिपेंड आहे. दुकानदार जे प्रोडक्ट सांगतात तेच ते वापरतात. ज्यावेळेस शेतकरी दुकानदाराला सांगतात का मला हेच प्रोडक्ट लागतं दुकानदार सांगत ते प्रोडक्ट नाही लागत मी जे सांगतो मला तेच प्रोडक्ट दे तेव्हाच शेतकरी हा प्रगतशील तेव्हाच तो यशस्वी होऊ शकतो. अगदी बरोबर. सरांनी जी माहिती दिली शेवटची ती शेतकऱ्यांनी जास्त करून डोक्यात ठेवली पाहिजे. शेती फक्त शेती करायची म्हणून करायची नसते तर थोडं डोकं लावून थोडं शिकून पण शेती करता येते ती चांगली होते. अशा प्रकारे सरांचं पवन ॲग्रो कंपनी आपलं म्हणजे युट्यूबवर पण पवन ॲग्रो नावाने चॅनल आहे. इन्स्टावर पण पवन ॲग्रो नावाने फेसबुकवर म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन पण पवन ॲग्रो म्हणून ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथून पण तुम्ही आपलं कोणतं पण प्रोडक्ट हे घरपोच मागू शकता. ज्या ठिकाणी आपलं डीलर नाही त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट हे घरपोच जातं शेतकऱ्यांना ते म्हणजे विदाऊट कॉस्ट. आणि शेतकऱ्याला पेमेंट हे जागेवर आल्याच्या नंतर द्यावं लागतं. आधी 1 रुपया पण पेड करण्याची गरज नाही राहत शेतकऱ्यांना. ज्यावेळेस शेतकऱ्यांना म्हणजे काय राहतं ऑनलाईनमध्ये खूप फसवेगिरी राहते. आपण कोणतं पण प्रोडक्ट मागवणार त्याचा ऑनलाईन पेमेंट करून टाकणार ते प्रोडक्ट आपल्याला भेटणार किंवा भेटणार नाही याची गॅरंटी त्याचे येणारे ट्रान्सपोर्टचे कॉस्ट ती वेगळी राहते. काहीच आकारत नाही शेतकऱ्याकडून ते फ्री ऑफ कॉस्ट राहतं. आणि चार्ज जे प्रोडक्टचे कॉस्ट आहे ती आपण शेतकऱ्याला प्रोडक्ट भेटल्याच्या नंतर घेत राहतो. आधी आपण 1 रुपयापर्यंत शेतकऱ्याकडून आकारत नाही. म्हणजे आपलं पवन ॲग्रोचं एवढंच ध्येय आहे का बुवा आपलं प्रोडक्ट वापरल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. कारण की दिवसेंदिवस होत कसं चाललेलं आहे खर्च वाढत चाललेला आहे उत्पन्न कमी होत चाललेलं आहे. कोणतं पीक असू उत्पन्न कमी होत चाललं आहे खर्च वाढत चाललेला आहे. शेतकऱ्याचा उद्देश हाच आहे शेतकरी बळीराजा हा सुखी झाला पाहिजे. तो सुखी तेव्हाच होईल त्यावेळेस त्याचा उत्पन्नावर होणारा खर्च जो कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. हवा संपेल तुझी ट्रेन असती. अरे ड्रॅगन आहे तो ट्रेन आहे ना ती ड्रॅगन तुझी ट्रेन आहे.
काय काय कसं वाटते पावभाजी 60 रुपये दिल्यासारखं वाटणं झालं का असं वाटतं त्यानं माझ्या तोंडावर मला गंडावलं पण नाही 60 रुपयासारखी भाजी पण नाही तुम्ही साताऱ्यात या तुम्हाला मी खरी पावभाजी करतो पण ह्याच्यापेक्षा चांगली सर्व्हिस मध्ये हे कशी वाटते मला दुरून भर भाजी दुरून भरून भाजी खाऊन कशी वाटते असं कर असं मी नाही बसणार नाही तिकडे ये, पुढे जाऊया वाचून घेतो विकत घ्यायची गरजच नाही चल चल बंद कर चल काय अभिप्राय या यात्रेविषयी नवच माणसाचे मन दुखावतात आणि मला असं मन दुखवण्यासारखं काय बोलायचं नाहीये पण माझा अनुभव थोडा चांगला आहे